पाचोरा शहरातील आज दिनांक 12 फेब्रुवारी रोजी 5 वाजेच्या सुमारास भूकंप सदृश्य आवाजासह हादरे बसले याबाबत चौकशीची काँग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी प्रशासनाकडे केली आहे। पाचोरा शहरातील नागरिकांना सायंकाळी 5 वाजता मोठा आवाज होऊन खिडक्यांचे काचांचा देखील आवाज झाला। काँग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी हा आवाजासह खिडक्यांचे काचा देखील आवाज स्वतः अनुभवला असून प्रशासनाकडे तात्काळ याबाबत चौकशी करून हा आवाज कशाचा आहे, जे हादरे जाणवले ते नेमके कशाचे हे स्पष्ट झाले पाहिजे अशी मागणी काँग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी करून वाढती वृक्षतोड, दगडाच्या भल्या मोठ्या खदानी याचा भूगर्भावर तर काही परिणाम होत नाही ना। मागच्या वेळी अशाच पद्धतीने हादरे आणि आवाज असताना प्रशासनाने हलक्यात घेतले, मात्र यावेळी हा आवाज आणि हादरे याला हलक्यात न घेता चौकशी करावी अशी मागणी केली आहे। सायंकाळीचा आवाज आणि हादऱ्याची चर्चा सुरू होती। पाचोरा शहरामध्ये आज सायंकाळच्या 5 वाजेच्या सुमारास मी स्वतः घरी आल्यानंतर बाथरूममध्ये फ्रेश होत असताना मला आवाज जोरात आला आणि काचं हलले आणि सायंकाळी 5 वाजता हा आवाज इतका मोठा होता, भूकंप सदृश्य हादरे ज्याला आपण म्हणतो तशा पद्धतीने हा आवाज होता आणि काचं हललेल्या आहेत। भूगर्भामध्ये काय बदल होतोय किंवा हा आवाज कशाचा आहे याचा महसूल प्रशासनाने तात्काळ शोध घ्यावा आणि याच्यावर चौकशी करावी, कारण की आपण हे जर गांभीर्याने घेतले नाही ते हे पुढे हा प्रकरण वाढेल आणि मग त्यावेळेला आपल्याला पश्चाताप होईल। म्हणून आज माझ्या महसूल प्रशासनाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना सगळ्यांना विनंती आहे की आपण हे जे हादरे झालेले आहेत म्हणजे 5 वाजता हा आवाज होणे आणि आवाज म्हणजे चाळीसगाव पाचोरा हा बेल्टच पूर्ण झालेला आहे आणि मग ह्या बेल्टमध्ये नेमकं घडलं काय, हा आवाज नेमका कशाचा होता, हे हादरे कशामुळे बसले गेले, असं काय झालं की भूगर्भामध्ये असा कोणता बदल झालेला आहे। तर हे जे वाढते बदल, वाढतं वातावरण आणि त्याच्यामध्ये वृक्षतोड आहे, गौण खनिज आहे, अमाप काही ठिकाणी तर खड्डे इतके मोठमोठे होत आहेत गौण खनिजचे की ते अमाप तुम्हाला समजणार सुद्धा नाही, इतकं खोल त्यांच्या ह्या ज्या आहेत खदानी ह्या मोठमोठ्या ठिकाणी खदानी खोल जात आहेत। या सगळ्यांची साऱ्यांची चौकशी करायला पाहिजे, भूगर्भातल्या बदलाची चौकशी ही प्रशासन करायला पाहिजे अशी मी या ठिकाणी